12, 13, 14 पर्यंत असंच राहणार आहे. म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे. ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. वेलवर्गीयसाठी खूप चांगलं वातावरण आहे. टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप पोषक वातावरण आहे. ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे. मग ते कोणासाठी आहे? कारण की बऱ्याच शेतकऱ्याची कांदा काढणी चालू आहे, तर त्यांचा कांदा उघड्यावर पडलेला आहे, त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. कर्नाटक मंगसुळी त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे, तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. डाळिंब शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे. कशामुळे? कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसा देखील धुळे असते, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे आता हे वातावरण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ते 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदुरा, खामगाव, मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही. खूप ढगाळ येईल, असं वाटतं पाऊस येईल का? फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील. विदर्भात काही पाऊस पडणार नाही, म्हणून तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 14 तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे, 13-14च्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. काय झालं, हे पाऊस येण्याचं कारण काय झालं? तामिळनाडू, चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे. त्या चक्रीवादळ काय झालं, ते चक्रीवादळ तामिळनाडू केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे. त्याचा असर काय होणार आहे? आंध्र प्रदेशला फटका बसणार आहे, कर्नाटकला बसणार आहे. त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 15 जानेवारीच्या नंतर लगेच परत वातावरण पुन्हा सुरूच होईल, पुन्हा थंडी चालू होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण आता याच्यानंतर 20 जानेवारीच्या नंतर पुन्हा वातावरणात थंडी कमी कमी होत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की 2026ला दुष्काळ पडणार आहे का? तर मी मागं खूप ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, यूट्यूबमध्ये सांगितलं आणि काही जणांनी काय केलं, टायटलमध्ये टाकलेलं 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. त्यांनी ते टायटल टाकलेलं आहे, म्हणजे हेडलाईन टाकलेली. तसं काही होणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो 2026ला मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जसा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पडतो तितकाच पडणार आहे. आणि पण पिकं मात्र चांगले येणार आहेत, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. परत काही शेतकऱ्याचे फोन आले, मग आम्ही यावर्षी ऊस लावले, मग आम्हाला पाणी कमी पडेल का? तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला पाणी काही कमी पडणार नाही. त्याचं कारण सांगतो की 2025मध्ये 2084ला जितकं विहिरीची पाण्याची पातळी होती तितकी भूजल पातळी तितकी वरी आलेली आहे, आणि तितकी पातळी ह्या 26मध्ये काही कमी होणार नाही. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर 27-28ला परत खूप पाऊस पडणार आहे. 27-28ला पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. जसा 25ला पडला तसं 27-28ला पडणार आहे. म्हणून ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. काही चिंता करू नका, तुमचं काही पाणी कमी पडणार नाही. 2026मध्ये देखील पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात बरेच जवळपास 50-60% 50-60% तळे भरतील, आणि काही काही 70% जातील, काही 60% जातील, कोणते 40%वर राहतील, काही 100% भरतील. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. चांगलं वातावरण 2000 तुम्हालाही सांगू इच्छितो. म्हणजे हे बदल कशावरून ओळखायचे तुम्हाला सांगतो की मी मागं 1 वर्षापासून सांगतो की 2026 पाऊस कमी राहील, 27-28 खूप पडेल, त्याच्यानंतर 2029 कमी पडेल, 30-31 जास्त पडेल, 2032 कमी पडेल. आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, जर 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार, आणि त्या 2 वर्षामध्ये 1 वर्षाची सरासरी करून टाकणार. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. यानं अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज द्यायला राहील. आणि पाहू शकता हे खूप आभाळ आलेलं आहे. आमच्या तिकडे देखील रात्रीच्याला मध्ये थेंब पडतील, म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.